सामान काय काय आमचं बघ बरोबर आपण एका ठिकाणी बघा आणि सगळं पळापळ नको 10 वेळा जालमाचं ऊन लागत आहे. हा ना माझी गाडी आधीच हे फास्ट बाळ दिलंय. हे तरुणच्या शोरूमला पण जायचं होतं मला. भाऊ संतोष शेट आला ना आपण जाऊ. आमच्या चाकणला बुक केली तिने गाडी पण तिथं हे नाही होत राव म्हणजे हँड टू हँड कलर बघ कसं बरं वाटतं सध्या. हो ना किती क्लॅरिटी वाटते त्याकडे. अरे एक नंबर. आयफोनमध्ये एवढं नाही वाटत राव. किती गेलं ना आयफोन एवढं नाही बेटर पेक्षा पण याचं नाक अजून वल्लच आहे. अजून एवढा काही फरक नाही पडलेला राव. तर कळन डॉक्टर तर म्हणाले फरक पडन लगेच त्याचा. चहा दे 2 मसाला चांगले मस्त. यांनी पण चांगलं बनवलंय. तर भाऊला सपोर्ट करा. अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 1:10 वाजल्यात. आत्ता बी मला मी ना इंजेक्शन देऊन टाकलं. पाणी बिनी पाजलं दोघांना. त्याला कडावा टाकला आणि याला कुठे टाकलीत. आता काय अडचण ना तर डायरेक्ट फाचूच यायचं. इंजेक्शन पहिलं महत्त्वाचं होतं. विनोद संतोष आम्ही तिघं होतो. तिघं असल्या पटक्यात होत्या रे. एकट्या माणसाचं लय हाल करता येते वासरू. चला तुम्ही आता कधी येणार आहे? मी अर्ध्या तासात लगेच. मी आता गाडीचं पार्ट गोळा करतो सगळं सामान हे म्हणून देतो त्याला. लावून दे लावून वर चावी टू दे वरच. लावली सेट मग भेटेल ना. काय सॅन बा लावली सर तुझा आवळा टिक बा म्हणायचं. लक्षात ठेव. चला चला मग लिहून घे म्हटलं. अरे लिहा का तुला का लिहिता येत नाही का? नाही लिहिता येत याड्या बाबळीत आहे काय तू? सामान काय काय आमचं बघ बरोबर आपण एका ठिकाणी बघा आणि सगळं पळापळ नको 10 वेळा जालमाचं ऊन लागत आहे. हा ना माझी गाडी आधीच हे फास्ट बाळ दिलंय. हिच्या तिथं जीव गेलेला आहे. मग 30च्या स्पीडने चालते गाडी 30-40च्या. हो आता जवळपास ना 11 वाजल्यात. ते गाडीवाल्याच गेलो राव पण ते नेमकं आहे ना जे पार्ट आणायचं ना आम्हाला ते त्यांचं दुकानच नेमकं बंद आहे. आता उद्या जायला लागेल तिथं. हे तरुणच्या शोरूमला पण जायचं होतं मला. भाऊ संतोष शेट आला ना आपण जाऊ. आमच्या चाकणला बुक केली तिने गाडी पण तिथं हे नाही होत राव म्हणजे हँड टू हँड भेटाय पाहिजे. हँड टू हँड नाही भेटत तिथं. प्रॉब्लेम तो झाला याचा. आम्हाला पाहिजे लवकर. माझ्याकडे गाडी नाही फिरायला राव. जे आहे तिला एवढा जेवण आहे. मग कारण पेट्रोल खाते वेळेस माझी मोठी गाडी परवडत होती माहिती का. हिला कमीत कमी मी चांगलं एसी मी तरी हिंडायचं. $2,000 years later. हो आता वाजल्यात. खाली गोठ्यात आलो मी. दुपारी काय आलं जेवलो बिवलो अंडा झोपलो राव. आत्ता उठलोय 4:30 वाजता. मग आता मी ऑलरेडी आणलेली भरपूर. काय अडचण नाही त्याला. वासराला हात घ्यायला घोड्याला हात घ्यायला लागन. त्याला ना सर्दी झाली त्याला हे पण देतो आणि त्याला जरा दूर पण देतो जरा. या दोघांना हात घेतो हवा. यांचं खुराकलं सगळं. पुढलं साफसफाई केली. आणलाय ना खुराक टाकून दिला. या दूर द्यायचा होता मला वाफ द्यायची होती पण नेमकं ते कोळसा जळ आणणार राव आणि थिनं पण संपलं माझ्याकडलं. याचं नाक अजून वल्लच आहे. अजून एवढा काही फरक नाही पडलेला राव. तर कळन डॉक्टर तर म्हणाले फरक पडन लगेच त्याचा. त्याच्या नाकच चेक करतो एकदा. आमरे वल्लच आहे अजून नाक राव. अजून तर काही फरक नाही पडला याला व्यवस्थित पाहिजे तसा. बघू आता उद्याचं इंजेक्शन आहे एक. उद्या इंजेक्शन देता येईल आणि नंतर कळलं फरक आपल्याला. पडला तर ठीक नाही पडला तर दुसऱ्या डॉक्टरांना बोलावणार आणि ट्रीटमेंट करून घेणार पटकन. नाही तर वासरू मोकारच आजारपणात जाईन परत. सीझन संपला आहे ना आम्ही आता गाठ पण नाही करणार कोणची.
लास्ट संपलं आहे आता. कोळेगाव आहे 7 तारखेला पण माझ्या डोक्यात ते नाही पळवायचं राव. एक पाऊस पडला ना अजून एक जोरात जरा लंपी जोरात येते परत मग अडचण परत जास्त होते मग खर्च मनस्ताप सगळ्या गोष्टी येतात. मागल्या वर्षी एक वासरू घ्यायला माहिती आहेत आणि ते पण शिवाय 1 नंबरमधलं वारीमधलं वासरू घ्यायला एड्या या लंपीमुळं. किती काळजी घेतली किती काय केलं ना शेवटी जेवायचं ते होणारच आहे. त्याच्यामुळं आपण काळजी घ्यायची आधीच. चल ठीक आहे. तो एक 7:30 वापस आलेला आहे राव रानाला. इथं खाली ना ये ना पण एका दिवसाचं काम आहे कापून टाकायचं आणि तिकडून पण वावर आहे आपली. एका दिवसात कापून पूर्ण रेडी होईल. कलर बघ कसलं बरं वाटतं सध्या. हो ना किती क्लॅरिटी वाटते त्याकडे. अरे 1 नंबर. आयफोनमध्ये एवढं नाही वाटत राव. किती गेलं ना आयफोन एवढं नाही बेटर याच्यापेक्षा पण. बोला. आता आयफोनचा आहे ना यूज आहे ना मल्टीपर्पजचा आहे नाही का म्हणून ते वरती ठाय तसं. पण ज्याला व्हिडिओग्राफी फोटोग्राफी जे करायच्यात ना त्यासाठी बेस्ट आहे डायरेक्ट. खरंच बेस्ट आहे. याला ऑप्शन पण लई आहे मोड पण लई आहे. गिन्नी घास आपलं आहे ना पटापट कापून पण खाल्लेला बुडा सकट बारीक करायचं डायरेक्ट. हे पाणी किती काय म्हणा विहिरीत भरपूर पाणी कोण नाही औषध याला. जेव्हा पाणी लागते तेव्हा बाई पाणी नसतंय आणि जेव्हा लागतंय जेव्हा नको पाणी तेव्हा पाणी झालं मजा असतं याच्यात. मात्र लय पाणी असं ना. अरे मोकार पाणी. पाऊस पडला अजून. आम्ही आमच्या कार्यकर्त्याचा रिव्ह्यू नाही दिला एकदा. एका पहिल्या आचार्याचा रिव्ह्यू टाकला मी इंस्टाग्रामवर. फक्त दुसऱ्या हिऱ्याचा टाकायचा अजून. दुसऱ्या हिऱ्याचे रील बनवायचे आहेत मला. मग आता लक्षात आलं त्याला सोडायचं नाही. काय प्रत्येकाचा हिशोब व्हायला पाहिजे काय ना तुझ्या. आमच्यावर टाकाटाकी यंत्र भरपूर केलं त्यांनी. मग काय हॉटेल लाईनमध्ये ना राव आचारी बिचारी लय हरामखोर आहे. लय त्रास देतात. तुम्हाला जर आहे ना हॉटेल खरंच चालू करत असेल ना तर आहे ना तुमचा सेटअप चांगला पाहिजे. बसायची ताकद पाहिजे 12-12 घंटे प्लस यांच्या दाबाव पाहिजे. आम्ही पडलं नवीन व्यावसायिक धंद्यामध्ये लय त्रास होतोय. काम बिम करून मला लय अडचणीत राहू म्हणून मी गिवअप केलं. नाही तर अदरवाईज मला काही फरक नव्हता पडत. 7 महिने झाले आम्ही असं अंगावर काढलो होतं. जाऊ दे आता दुसरं काहीतरी वेटर चांगलं करू अजून ह्याच्यापेक्षा. करण्यासारखं भरपूर आहे अजून. अय भाऊ का चांगली आली गावात मी आलं बघ. 1 hour later. लाईटला संतोष रानात बराच वेळ होतो किंवा पण थोडं काम होतं दुसरं घरी जाऊन आलो. आता हॉटेलवर आलो आहे. आम्हाला सामान बरंच आहे ना डीप फ्रीजरमध्ये सामान ठेवले आम्ही. मग ती काढायची आता. ते काढण्यासाठी चालवलं आहे आता हॉटेलमध्ये. संतोष शेट्टी आहे इकडं. लसूण बिसून चांगला आहे सगळा. लसूण मिरच्या कांदापात बिंदापात सगळं ओके रे. मग काढ सगळं चल. हो डीप फ्रीजरमध्ये चांगलं ठेवून दिलं आम्ही व्यवस्थित. चांगलं आहे ना घरी वापरता येईल. मिरच्या पण चांगल्या आहे. कॅरीबॅग एक कॅरीबॅग आपण तू अर्ध मी अर्ध नाही नाच करू. जाऊ दे ना घरची आपली. आलं चांगलं आहे बघ. बास बीस नाही ना मारी. चांगलं आहे ना. अजून काय खाली त्याला वाळाय देते शेट वाळायला घालायला बरं चांगलं फक्त वाळाय घालाय. ठीक आहे. सामान घेतलं आम्ही एवढं आहे ना शिल्लक वडलं निघले. घ्या सांगतो शेट काय तुम्ही दोघांच्या घरी घेऊन जाऊ. काम वापरणं तरी होईल रे. इथं पडून होतं सगळं. मोठी एक घे ना कॅरीबॅग दराच्यात टाकून देतो. फ्रीजमध्ये ठेवलं ना चालेल कवर पण. फ्रीजमध्ये ठेवलं चालतंय ना. येस नाही बंद करतो. हे सामान्य दिले तो घरी. कस्टमर विचारतात आम्हाला. दररोजची पोरं असतात ना ती PG वाली ती यायची तीच सारखी राव. बंद करायची इच्छा नव्हती राव. काय करणार. द्या ना खोजा घे ना. घे हा खोजा. ठुकडल दे डीप फ्रीजवर ठेवू दे. जाऊ दे टाकून दे. एक पानची वाटली नाही भाऊ.
गावात आलो आम्ही देवगावात. मटेरियल बेटर जमा केलं, सगळं भरलं बिरलं आणि घरी पोच केलं. डाय गावात आलो जरा पार्सल पिझ्झा न्यायचं आहे. आमच्या गावात पिझ्झा गाडी आहे, फूड ट्रकवाली, त्यांना सांगितलं मी ऑर्डर दिली. चहा दे 2 मसाला चांगले मस्त. यांनी पण चांगलं बनवलं आहे. तर भाऊला सपोर्ट करा. अरे 100% भारी बनवलं राव. पण हां कॅफे चांगलं बनवलं राव. पंखा लाव ना दादा. कडक कर बरं मसाला चांगला. संतोष शेट या. अरे आम्ही कडक खतरनाक डायलॉग टाकलाय. आम्ही त्यांनी पेढी घेतलेला आहे. लई दिवसाने आल्यामुळे कधी आता त्याचा स्टँड आमचं विसरलो परत. गाडी तर स्टँड आहे मग. जाऊ दे दादा. हॅलो. मोठी गाडी सवय ना सिक्वन्स लागतो नाही का. सिक्वन्सच नाही बनत असा की पूर्ण व्हिडिओचा जसं थांबत द्यायला लागते. मग सामान भरपूर होतं ना. सामान मग व्हिडिओ काढता झाला नाही आला मला. संतोष शेटणी थोडं नेलं, थोडं आम्ही नेलं. घरची तेवढी जरा बचत. काल तर आमच्या त्याला कार्यकर्ता हो संतोष शेटला सोडला आम्ही कामावरती आणि खाली आलो गोठ्यावरती बघायला आणला. ऑलरेडी खायला प्यायला भरपूर टाकलेलं आहे मी. कडवा आहे तोंडा पुढे यायच्या एवढं खाऊन त्याला आता. आणि हिला टाकतो थोडे माका भरपूर आहे माझ्याकडे. राव वाया जाईल नाही तर माहिती का, म्हणून चारतो हिला राव. यानं तर माका खाल्ली नाही ती अर्धा एकर लावलेली फार. तेव्हा आजारी पडलं आहे आणि आता परत आजारी झालीच. सर्दी सर्दीमुळे राव रे ते छाती बिती भरायची माहिती वासराची. परत दुसरा आजार चालू व्हायचा याला. नाहीतर की यांना खायला टाकलं. लक्ष्मीला काढबा मका टाकली आणि भीमाला काढबा टाकून दिला. आता उद्या कळलं नाही आता आहे ना किती सर्दी गेलीत. नाही ना गेली याला मला ना डॉक्टर बोलवायच लागणार आहे. उद्या दिवस बघणार फक्त मी. उद्या आणि परवा 2 दिवस बघायचं फक्त बस. नंतर लगेच दुसरा उपचार चालू करायचा. चल ओके इथलं उरकलं आता.